तर ज्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनता मतदार असते त्या निवडणुकांची जोरदार चर्चा अनेकदा रंगते। पण लोकप्रतिनिधींकडून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका या फारशा कधी चर्चेत येत नाहीत। यंदाची 17 जागांसाठी होणारी विधान परिषदेची निवडणूक मात्र याला अपवाद ठरतीये। बंडखोरांनी माघार घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून होणारे प्रयत्न असोत किंवा आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या हेतूंवर विरोधक घेत असलेली शंका असो, अशा अनेक कारणांसाठी ही निवडणूक असते। आज दिवसभरात नेमकं काय घडलं याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। 8 दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधान परिषद निवडणुकीत आता चांगलीच रंगत येऊ लागली। राज्यात सर्वाधिक गाजलेल्या नाशिक विधान परिषदेत बंडखोर उमेदवार गोकुळ गीतेंनी त्यांचा पवित्रा कायम ठेवलाय। पण भाषा काहीशी बदलली। आपण घरात बसू पण महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार नाही असं म्हणत त्यांनी महायुतीसमोर नवा पेच उभा केला। मी त्यांचा मान ठेवण्यासाठी मी त्यांना एकच सांगितलं, मी थांबू शकतो, मी व्यक्तिगत घरात थांबू शकतो, मी पाठिंबा हा शब्द त्यांना वापरू शकत नाही, कारण पाठिंबा देण्यासारखं योग्य व्यक्तिमत्व त्यांचं नाहीये। निवडणुकीमध्ये थांबण्याची माझी बिलकुल तयारी नाही। पण तुम्ही हा प्रश्न विचारला की वरिष्ठ मंत्र्यांच्या शब्दाला मान देणार का नाही देणार, त्यांच्या शब्दाला मान द्यायचा असेल तर मी फक्त घरात बसू शकतो, पण मी पाठिंबा हा त्या व्यक्तीला देऊ शकत नाही। मी पाठिंबा देऊन का उपयोग आहे? त्या मतदारांचाच त्यांना पाठिंबा नाही किंवा त्यांच्या पाठिंबागे ते मतदार उभे राहणार नाही याची मला खात्री आहे, आणि ती सगळ्यांना आहे। आपल्या माघारीसाठी आणि पाठिंब्यासाठी महायुतीचे नेते इतका प्रयत्न का करतायत याचंही उत्तर गीतेंनी दिलं। जे 3 मंत्री आपण म्हणतोय, आता जे राज्याचे वरिष्ठ मंत्री आहेत त्यांना त्या ठिकाणी महायुतीचे समन्वयक म्हणून नाशिक जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे। आणि अशावेळेस त्यांचा उमेदवार निवडून येत नसल्याने, लोकांचा पाठिंबा गोकुळ गीतेंना म्हणजे मला असल्याने कदाचित त्यांचा उमेदवार त्या ठिकाणी पडतोय, म्हणून गोकुळ गीतेंचा जाहीर पाठिंबा त्यांना द्यायचा आणि ही निवडणूक एकतर्फी करायची असा त्यांचा काय असा आहे? त्यांनी आश्वासनं देण्यापेक्षा मी तडजोड करणारा कार्यकर्ता नाही, मला कुठली आश्वासनं नकोय, मी माझी निवडणूक लढणार आहे आणि अशी काही मी त्यांच्याकडे मागणी पण केलेली नाही। या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चेची आणखी एक फेरी पार पाडण्यासाठी गीते सज्ज झाले। काल मी सटाण्यामध्ये प्रचारात असताना मला त्या ठिकाणी आमचे मोठे बंधू गणेश भाऊंचा फोन आला का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आपले फडणवीस साहेब यांचा त्यांना कॉल आलेला होता की गोकुळला घेऊन तू मुंबईला पोच। पण मी सटाण्यातून मला मालेगावला पण त्या ठिकाणी प्रचारासाठी माझं त्या ठिकाणी रूट ठरलेला होता, त्यामुळे मी सटाणा मालेगाव करून प्रचार करून मला सायंकाळी येण्यास उशीर झाला। मला गणेश भाऊंचा निरोप आहे की आपल्या उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्या ठिकाणी आज भेटणार आहेत। हो, मी लढण्यावर ठाम आहे आणि माझा प्रचार पण चालू आहे। काल पण मी त्या ठिकाणी सटाण्यामध्ये व्यक्तिगत सगळ्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या, नंतर सायंकाळी मी मालेगावच्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या। गीतेंची समजूत काढण्याबरोबरच नाशिकमध्ये इतर भेटीगाठींना चांगलाच जोर आला। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंचे बंधू आमदार किशोर दराडेंनी मंत्री नरहरी झिरवाळांची भेट घेतली, तर नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे यांनी दराडेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला। म्हणणं असं की शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत काय वावगं आहे, आणि आज आपल्याच माध्यमातून आम्ही बघितलेलं आहे, प्रसार माध्यमातून, की माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेण्यासाठी गोकुळ गीते हे गेलेले आहेत। हा त्यांच्याही मौनाचा मोठेपणा आहे, आणि एकनाथ शिंदे साहेबांना ते गोकुळ गीते असतील, गणेश गीते असतील, हे ज्यांचे जुने संबंध आहेत, ते जुने एकमेकाला परिचित आहेत आणि ते मानतात, म्हणून तिथपर्यंत गेलेले आहेत। जर ही निवडणूक झाली तर तुमचा उमेदवार म्हणजेच महायुतीचा उमेदवार किती मताच्या फरकाने विजयी होईल असं तुम्हाला वाटतं? मी तुम्हाला सांगतो, महायुतीचा उमेदवार हा साधारणतः दराडे साहेब हे 550 मताच्या पुढे मतदान त्यांना पडेल आणि ते निवडून येतील। अमरावतीत कालपासून काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख गायब झाल्याची चर्चा रंगली होती। इतर मतदारसंघाप्रमाणे इथेही काँग्रेस उमेदवार माघार घेणार की काय अशी शंका व्यक्त होऊ लागली होती। त्यानंतर ते नागपूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचं समोर आलं। आपल्या गायब होण्याच्या चर्चा चुकीच्या असल्याचं सांगत आपण कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केलाय। तब्येत आता माझी डॉक्टरांनी 4-5 दिवस पूर्णपणे रेस्ट करण्याचा सल्ला दिलेला आहे, कारण मला दम लागतोय, धाप लागते आणि माझी एंजिओग्राफी त्यांनी म्हणून करून घेतली। तर त्यांचं म्हणणं आहे की थोडं तुम्हाला तब्येतीची केअर करावी लागेल, 4-5 दिवस रेस्ट करावं लागेल। तर मी त्यांना सांगितलं मला प्रचार कार्य करायचा आहे, तर त्यांना परमिशन मागत आहे मी, पण त्यांनी 4-5 दिवस मला रेस्ट करायला सांगितले आहे। तरी शक्य झालं तर 2-1 दिवसात मी अमरावतीला जाईल आणि माझे जेवढे मतदार आहेत तिकडले त्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार। पण देशमुखांनी या दिलेल्या प्रतिक्रियेनंतर चर्चा काही थांबली नाही। त्याचं कारण म्हणजे काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी देशमुखांवर घेतलेला संशय। आयसीयूतून मुलाखत देणं म्हणजे उमेदवार मॅनेज होणं असा सरळ हिशेब लावत त्यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवारावर टीकेची झोड उठवली। ते कोणत्या तरी खाजगी रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे, आयसीयू मध्ये आहे, आणि आयसीयू मधनं ते इंटरव्ह्यू देऊन राहिलेले आहेत।
म्हणजे आता ही चीड येण्यासारखी गोष्ट नाही आहेत का? विड्रॉलच्या दिवशी आमची त्यांची पहिल्यांदा भेट झाली, त्यांना निवडणूक लढायची होती, ते आले आमच्यापाशी, त्यांनी घेतला बी फॉर्म लावला आणि त्या ठिकाणी आता तेच ॲडमिट झालेत. म्हणजे घोडबाजारे काय आहे हा कारभार, कोट्यवधी रुपयाचा याच्यामध्ये व्यवहार झालेला आहे असंही आम्हाला कळतंय. तर भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडेंनी यशोमती ठाकूरांचे आरोप फेटाळून लावत त्यांना एक सल्लाही दिला. यशोमती ठाकूर काँग्रेसच्याच उमेदवारावर असे आरोप करतात आहे. त्यांचं दुःख मोठं आहे की त्या उमेदवाराला पैसे मिळाले असं म्हणतात 15 कोटी. तर त्यांनी ईडीला तक्रार करावी आणि सांगावं की याच्यावर ईडीची रेड करा किंवा इन्कम टॅक्सची रेड करा, म्हणजे 15 कोटी मिळाले की नाही मिळाले हे माहीत होईल. त्याला भरती कोणी केलं हॉस्पिटलमध्ये, त्याच्यासोबत कोण कोण होते, की सगळे काँग्रेसवाले मिळून ते तंत्र चालवलं का. तर पुणे विधान परिषद मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारानं माघार घेतल्यानंतर आता काँग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. पुणे शहरामध्ये आमचे जे प्रभारी आहेत सतेज पाटील साहेब ह्यांना सुद्धा विश्वासात न घेता पाठिंबा देणं, उमेदवार माघार घेणं, या सगळ्या गोष्टीच्या प्रक्रियेमध्ये जे जे कारणीभूत असतील त्यांच्यावर आम्ही मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि के.सी. वेणुगोपालांना विनंती केलेली आहे की त्यांनी आम्हाला वेळ द्यावा आणि त्यांच्यावर कारवाई. तर सांगली सातारा विधान परिषदेत जयंत पाटलांनी सातारकरांना स्वाभिमान जागा करण्याचं आवाहन केलं. महायुतीत दोन्ही राजांच्या मतांचा कसा अनादर झाला हे सांगत जयंत पाटलांनी त्यांच्या खास शैलीत चिमटा घेतला. पहिला प्रश्न सातारच्या 2 राजांचा, त्यांना न विचारताच ही उमेदवारी झालेली दिसते असा माझा अंदाज आहे, खरं खोटं मला माहित नाही. त्यामुळे त्या दोघांचा देखील स्वाभिमान दुखावला असेल असा माझा अंदाज आहे, माझा दावा नाही. शिवेंद्र बाबा यांचा उमेदवारासाठी काही आग्रह होता, त्या आग्रहाचा काही नोंदही घेतली गेली नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा उदयनराजेंचाही मला वाटतं काहीतरी आग्रह होता. उदयनराजेंचा तर स्वभावच नाही असल्या गोष्टी खपवून घ्यायचा. त्यामुळं मला असं वाटतं की सातारने स्वाभिमान दाखवला तर सांगलीकर 50% जवळपास आहेत, त्यांची काहीच चिंता करू नका. सातारकरांनी स्वाभिमान दाखवावा असं आपल्या मार्फत मी अपील करतो. तर जयंत पाटलांच्या या दाव्यांची चर्चा रंगायला फार वेळ न देता काही तासातच शिवेंद्रराजेंनी हा दावा खोडून काढला. गैरसमज पसरवल्याशिवाय त्यांना पण माहित आहे की मतं मिळणार नाही, आणि मग गैरसमज पसरवायचं असलं तर हे असं बोलल्याशिवाय मतदारांमध्ये गैरसमज पसरणार नाही हे चांगलं माहिती आहे जयंत पाटील साहेबांना, आणि तोच प्रकार काल त्यांनी केला. आज आता जे आपण प्रचार सगळेजण करतोय, उदयनराजे प्रचारात उघड आहेत, मी उघड धैर्यशील दादा बरोबर फिरतोय, सुनील गाटकर इच्छुक होते ते उघड प्रचार करतात, पलीकडं सांगलीमध्ये पृथ्वीराज देशमुख इच्छुक होते ते उघड प्रचार करतात. तेव्हा कोणी नाराज नाही आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे एवढी विधान परिषदेच्या निवडणुकांची चर्चा रंगली आहे. कुठे बंडखोरी गाजतेय, कुठे स्वाभिमानाला हात घातला जातोय, तर कुठे आपल्याच पक्षाच्या उमेदवारावर नेत्यांचा विश्वास राहिलेला नाही. एकंदर 18 जूनला मतदान पार पडेपर्यंत हा गोंधळ सुरूच राहण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.